मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, 2 दिवसापासून व्हिडिओ येत नव्हते, तर घरातले पण कामं खूप होते आणि पार्लरचे बी फेशियलचे कस्टमर खूप वाढलेले होते। तर रात्रीच्या 11 वाजेपर्यंत फेशियलचे कस्टमर चालू होते। एवढं वर्क फेशियलचा हे पार्लरचा झालेला होता। 2-3 लग्न होते गावात, तर फेशियलची क्वालिटी पण माझी खूप आहे। तर त्यामुळे एवढे कस्टमर वाढले की मी पार्लरला 11 वाजेपासून जात होते, तर रात्री वाजत होते मला। त्यामुळे मी हे लिंग पुराणमधले आपले 8 लिंग आतापर्यंत आपण टाकून चुकलेलो आहोत। आता आपले 4च लिंग राहिलेले आहेत। तर त्या कोणत्या लिंग राहिलेले आहेत आपल्या? वैद्यनाथेश्वर, दारुकावने, वैद्यनाथेश्वर, नागेश्वर ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती आणि रामेश्वर, अशा आपल्या म्हणजे 9 लिंग झालेले आहेत। तर 3 लिंग आपल्या आता बाकी आहे। तर आपण त्या 3 लिंगांची उत्पत्ती आणि महात्म्य, घुष्मेश्वर सुद्धा बाकी आहे। वैद्यनाथेश्वर, नागेश्वर, घुष्मेश्वर अशा आपल्या या लिंग बाकी आहेत। तर यांची उत्पत्ती कशी झालेली आहे आपण ते या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत। तर जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही कुठून कोणत्या गावाहून माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। तुमची एक कमेंट्स माझ्या मनाला आत्मविश्वास देऊन जाते आणि मला दुसरा व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते। तर आज आपण या नागेश्वर ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती आणि महात्म्य, जो खूप भाग्यवान आहे त्याला जे लिंग पुराणमधील 12 ज्योतिर्लिंगांच्या कथा ऐकायला मिळतील आणि जीवनाचं सार्थक करायला मिळेल। आपण ह्या कथा ऐकून पापमुक्त होतो, मोक्षाची आपल्याला प्राप्ती मिळते। जो कोणी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहतो, या दिवसभरातून येता जाता पण ओम नमः शिवाय हा मंत्र बोलतो या श्रवण करतो, तरी पण पर्वतच्या पर्वत सर्व पापे जळून भस्म होतात आणि आपला फेस पण कोणी पाहिलं तरी त्यालासुद्धा पुण्य मिळते। एवढं हे लिंगांचे महात्म्य आहे। लिंग, ज्योतिर्लिंग, साक्षात शिव या ज्योतिर्लिंगामध्ये विराजमान राहतात। 33 कोटी देवतांना घेऊन शिवलिंगवर अवतरलेले राहतात। साक्षात शिव, प्रभू, पार्वती, कार्तिक स्वामी, नंदेश्वर भगवान असे सर्वच्या सर्व 33 कोटी देवता। ज्या वेळेस आपण नुसतं शिवलिंगाचे दर्शन केले तरी आपले पापे जळून भस्म होतात आणि मनातल्या इच्छा पूर्ण व्हायला मदत होते। तर आपण नागेश्वर ज्योतिर्लिंगाची उत्पत्तीची कथा ऐकू। शालिनी भक्तिसागर कथा या चॅनलवर सुद्धा विष्णू पुराण येत नव्हतं, तिकडे पण व्हिडिओ थोडे बंद पडलेले होते। तर तिकडे पण हळूहळू येतील व्हिडिओ, ह्या चॅनलला पण येतील। एक दिवस पेंडिंग गेला, पण मला कसं तरी वाटत होतं की आज व्हिडिओ आपला गेले नाही। माझे जे भाविक भक्त आहेत ते वाट बघत असतील व्हिडिओची। तुम्ही एवढी माझी 80,000 ही फॅमिली झालेली आहे। जशी माझी घरातली फॅमिली मला प्रिय आहे, तसे तुम्ही सर्व लोक माझ्यासाठी पण खूप प्रिय आहे। त्यामुळे मला तुमच्यासाठी पण खूप तळमळ राहते। सदोसदी मला तुमच्या ज्या गावांच्या कमेंट्स वाचते त्या गावांची आठवण येत राहते की त्या गावाहून माझा व्हिडिओची वाट बघत असतील। म्हणून मी थोडासुद्धा मला 10 मिनटंसुद्धा मिळाले दिवसभरातून की आता हे 10 मिनटं मिळाले आहे, तर मी तितक्यात पुराण वाचून व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते। तर आता आपण नागेश्वर ज्योतिर्लिंगाची उत्पत्तीची कथा ऐकूया। श्री गणेशाय नमो नमः। सूत म्हणाले, ऋषींनो, एके दिवशी दारुक राक्षसाच्या कारागृहात असलेले सुप्रिय वेश्याने पार्थिव पूजन केले। मग ते डोळे मिटून शिवजीचे ध्यान करू लागले। तेव्हा दारुक राक्षसाच्या एका सेवकाला त्याच्यासमोर भगवान शंकर सुंदर रूप धारण करून उभे आहेत असे दिसले। ही अद्भुत गोष्ट त्याने दारुकाला सांगितली। तेव्हा त्याला मोठी चिंता उत्पन्न झाली। तो त्वरेने तेथे आला आणि सुप्रिय वेश्याला दरडावून म्हणाला, तू कोणाचे ध्यान करत आहेस ते सांग। खरे सांगितलेस तर जिवंत, अन्यथा मी तुझा येथेच शिरच्छेद करीन। त्या समयी दारुक दैत्याचा उग्र अवतार पाहून सुप्रिय वेश्य भीतीने गारठून गेला। त्याच्या तोंडातून शब्द फुटेना। तेव्हा दैत्य राजाला अधिक संताप आला। त्याने आपल्या सेवकांना त्याचा वध करण्याची आज्ञा दिली। ते शस्त्रे घेऊन पुढे सरसावले। त्यांना पाहून वेश्याने डोळे मिटून घेतले आणि अंतर्तानाने शिवजीचा धावा करू लागले आणि म्हणाले, हे शंभू, हे तात, माझे प्राण संकटात आहे, माझे रक्षण करा। तुम्ही भक्तवत्सल्ला आहात, शरणांगत तारक आहात। यावेळी मी सर्वार्थाने तुमच्या अधीन आहे। आपल्या ब्रिद्राला अनुसरून
या दुष्ट राक्षसांपासून माझे रक्षण करा. त्याबरोबर भगवान शंकर 4 द्वाराचे उत्तम मंदिरासह त्या विवारात प्रकट झाले. त्या मंदिरातील दिव्य सिंहासनावर ज्योतिर्स्वरूप शिवप्रभू आपल्या समस्त परिवारासह विराजमान झाले होते. त्यांनी वैश्याला अभय दिले. त्यांना पाहून सर्व दैत्य जागच्या जागी थबकले. वैश्याने शिवजीच्या मनोभावे पूजा केली. त्यांना साष्टांग नमस्कार केला. त्याच्या आराधनाने संतुष्ट झालेल्या शिवजींनी पशुपात शस्त्राने दारुक दैत्याचा त्याच्या सेनेतील सर्व राक्षसांचा वध केला. त्यानंतर अद्भुत लीला करणाऱ्या शिवजीने त्या वनाला सुंदर वर दिला. ते म्हणाले, या वनात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे 4ही वर्णांचे लोक आपापल्या धर्माचे पालन करत सुखाने राहतील. हे सर्वजण शिवभक्तीत तत्पर राहतील. येथे शिवधर्माचे उपदेशक, प्रचारक आणि पर्वत असे श्रेष्ठ ऋषी निवास करतील. येथे तमोगुणी राक्षस राहणार नाही. त्यावेळी दारुकाने दीन मनाने पार्वतीची स्तुती केली. त्या स्तुतीने देवी प्रसन्न झाली व म्हणाली, मी तुझ्यासाठी काय करू तेवढे सांग. तेव्हा दारुका म्हणाली, माते तू माझ्या वंशाचे रक्षण कर. पार्वती म्हणाली, ठीक आहे, तू माझी भक्त आहेस म्हणून मी तुझ्या वंशाचे अवश्य रक्षण करीन. पार्वतीने त्या संदर्भात शिवजीची विचार विनिमय केला, पण त्यांनी तिचे ऐकले नाही. त्यामुळे ती रागावली, रुसून बसली. तेव्हा शिवजीने प्रेमाने म्हणाले, ठीक आहे, तुझी इच्छा असेल तसे करीन. पार्वती म्हणाली, नाथ मी तमोगुणी सृष्ट युगांतापर्यंत असावी अशी माझी इच्छा आहे. मी तुमची आहे आणि तुमचाच आश्रय धरून आहे, म्हणून दारुकेला मी दिलेला शब्द तुम्ही खरा करा. दारुका या राक्षसीनामध्ये अत्यंत बलवान आहे. ही माझी शक्ती आहे. ही राक्षसांवर राज्य करेल. तसेच राक्षसांच्या स्त्रियांना ते पुत्र होतील. त्या सर्वांनी वनातच निवास करावा असे मला वाटते. पार्वतीचे मनोगत जाणले. शिवजी म्हणाले, प्रिये, आता मी सांगतो ते तू ऐक. भक्ताचे पालन करण्यासाठी मी स्वतः या वनात निवास करत आहे. जो मनुष्य येथे आपल्या वर्णाला अनुसरून धर्माचरण करेल, प्रेमपूर्वक माझे दर्शन घेईल, तो चक्रवर्ती राजा होईल. कलियुग संपल्यावर सत्ययुगाच्या आरंभी वीरसेन नामक राजा होईल. तो माझा भक्त अत्यंत पराक्रमी असेल. तो माझे रक्षण घेईल. माझ्या कृपाप्रसादाने चक्रवर्ती सम्राट होईल. त्यानंतर मोठमोठ्या लीला करणारे शिव पार्वती एकमेकांशी हास्ययुक्त वार्तालाप करते. तेथे स्थित झाले. भगवान शंकर ज्योतिर्लिंग स्वरूपात नागेश्वर नावाने, देवी पार्वती नागेश्वरी नावाने प्रसिद्ध झाले. नागेश्वर लिंगाची उत्पत्तीची कथा ऐकून ऋषी म्हणाले, सूतजी, आता आम्हाला वीरसेन राजाविषयी थोडक्यात सांगा. सूत म्हणाले, सत्ययुगाच्या आरंभी परमरमणीय निषेध देशात क्षत्रिय कुळात महासेनाच्या पोटी वीरसेनाचा जन्म होईल. तो शिवजीच्या पार्थिव पूजा करून 12 वर्ष कठीण तपश्चर्या करेल आणि तेव्हा भगवान शंकर प्रसन्न होऊन त्यात दर्शन देतील व म्हणतील, वत्सा, मी तुला लाकडांपासून तयार केलेली माशाची प्रतिमा देतो. ती कथील धातूने मळवलेली असून तीत योग मायाचे विधान केलेले आहे. ती घेऊन ती आपल्या माणसांसह दारुका वनातील विवरात जा. तेथे नागेश्वराचे दर्शन घेऊन त्यांची पूजा कर. तेथे तुला पाशुपात अश्रपात होईल. मग तुला कसलीही कमतरता राहणार नाही. पाशुपात अश्राने तू तेथील सर्व राक्षसीनाचा नाश कर. त्यानंतर त्या वनात राहणारे समस्त मलेच्छ रूप राक्षस सदाचारी होतील. त्यामुळे मी पार्वतीला दिलेल्या वचनाचंही पूर्तता होईल. त्यानंतर भगवान शंकर अंतर्धान पावतील. त्याच्या वरदानाने वीरसेन सर्व समर्थ चक्रवर्ती सम्राट होईल, यात शंकाच नाही. असो श्रोते हो, अशा प्रकारे मी तुम्हाला नागेश्वराचे महात्म्य कसे झाले ते सांगितले. जो मनुष्य या कथेचे नित्य श्रवण करतो तो बुद्धिमान होतो, सर्व पापांपासून मुक्त होतो, त्याचे सर्व इच्छा पूर्ण होतात. रामेश्वर ज्योतिर्लिंगांचे महात्म्य. सूत म्हणाले, ऋषींनो, आता मी तुम्हाला रामेश्वर ज्योतिर्लिंगाची माहिती सांगतो. ती आदराने श्रवण करा. सज्जनांचे रक्षण करणारे श्रीहरींना त्रेतायुगात पृथ्वीवर श्रीरामाच्या रूपाने अवतार घेतला. मायावी रावणाने त्याच्या पत्नीला सीतेला पळवून लंकेस नेले. तिचा शोध घेत प्रभू रामचंद्र किंशकिधेस गेले. तेथे सुग्रीवाशी मैत्री करून वालीचा वध केला. तेथे काही काळ वास्तव्य करून सुग्रीव, हनुमानादी महावीर आणि लक्ष्मण यांच्या समेत सीतेच्या शोधाबद्दल सविस्तर चर्चा केली. सुग्रीवाच्या अधिपत्याखालील सर्व वानरांना तिच्या शोधासाठी 4ही दिशांना पाठवले. दक्षिणेस गेलेल्या कपिश्रेष्ठ हनुमंताने परत येऊन श्रीरामाची भेट घेतली. जानकी लंकेत आहे असे सांगून तिचा चूडामणी दाखवला. ते शुभ वर्तमान ऐकून श्रीरामांना अतिशय आनंद झाला. सीतेची सुटका करण्यासाठी त्यांनी लंकेवर सवारी करण्याचे ठरवले. लक्ष्मण, सुग्रीव, हनुमान, अंगद, नील, जांबवत 18 पद्य वानरांसह त्वरेने प्रस्थान केले. ते दक्षिणाकडील खाऱ्या समुद्राच्या तीरावर आले. त्यांचा विस्तार पाहून स्वतःशीच विचार करू लागले. दुष्ट रावणाने सीतेला कोठे नेऊन ठेवले आहे. ती मला कधी भेटेल? तिच्यासाठी मी येथेपर्यंत आलो आहे. जरी खरे असले तरी वानरांची सेना हा अगाध सागर कशा तयार तरुण जाणार?
लंकेमध्ये पर्वत उखडून टाकणारा पराक्रमी रावण आहे. इंद्राला जिंकणारा मेघनाथ हा त्याचा पुत्र आहे. म्हणजे लंका हा दुर्गम किल्ला आहे. मग त्यांनी अंगादी वीरांना तेथून राहून विश्रांती घेण्यास सांगितले. तेवढ्यात त्यांना तहान लागली. ते लक्ष्मणाला म्हणाले, बंधू, मला खूप तहान लागले. एखाद्या वानराला पाठवून पाण्याची व्यवस्था कर. ते ऐकताच तेथे असलेले सर्व कपिवीर दशा दिशांना गेले आणि मुबलक पाणी घेऊन आले. ते रामप्रभूच्या समोर ठेवले. ते हात जोडून विनम्र भावाने म्हणाले, स्वामी, तुमच्या आज्ञेने आम्ही हे मधुर आणि शीतल जल आणले आहेत. हे प्राशन करण्याची कृपा करा. वानराची ती सेवा तत्परता पाहून श्रीरामांना फार प्रसन्न वाटले. त्यांनी त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहिले. त्या पाण्याचा स्वीकार करून ते पावास घेतले. त्याचवेळी त्यांना आपल्या आराध्य दैवताची म्हणजेच भगवान शंकराची आठवण झाली. त्यांनी तिथल्या प्रतिमेचे वाळूचे एक लिंग तयार केले. आवाहनादी 16 उपचारांनी त्यांची विधीपूर्वक पूजा केली. त्यांना साष्टांग नमस्कार केला. अनेक दिवस स्तोत्रांनी शिवस्तुती केली व म्हणाले, महादेव, तुम्ही भक्तवत्सल्य आहात. दीन भावनेने तुम्हाला शरण आलो आहो. माझे रक्षण करा. हे समुद्राचे पाणी अगाध आहे आणि पलीकडच्या दीन भावनेने पलीकडच्या रावणही प्रबळ आहे. तो तुमचा भक्त आहे. तो तुमचा भक्त असला तरी तुम्ही दिलेल्या वराने उन्मत्त व दुर्जय झालाय. या वानरांना घेऊन मी यांच्याशी युद्ध करायला निघालो आहे खरा, पण हे कपिवीर फार चंचल आहे. अशा परिस्थितीत माझे मनोरथ कसे सिद्धीत जाणार? मी तुमच्या दास आहे, स्वार्थाने तुमच्याच आश्रय आहे. मला मदत करा. तुमच्या असाध्यशिवाय माझे हे कार्य सिद्ध होणार नाही. प्रार्थना पूर्ण झाल्यावर श्रीरामांनी शिवप्रभूंना वारंवार नमस्कार केला. त्यांचा उत्स्फूर्त जय जयकार केला. शिवमंत्रांचा जप करून शिव ध्यान केले. मग ते प्रेमर्ध हृदयाने नित्य करू लागले, गलनाद करू लागले. त्यामुळे ज्योतिर्मय महेश्वर अतिशय प्रसन्न झाले. पार्वती आणि पार्षद गणांसमवेत शास्त्रोक्त निर्मळ रूप धारण करून श्रीरामासमोर प्रकट झाले व म्हणाले, श्रीराम, तुमचे कल्याण असो. तुम्ही माझ्याकडून उत्तम वर मागून घ्या. त्या समयी शिवप्रभूचे ते सगुण साकार दिव्य रूप पाहून ते उपस्थित असलेले सर्वजण खरोखर धन्य झाले, पवित्र झाले. श्रीरामांनी त्यांचे पूजन केले. अनेक प्रकारे त्यांची स्तुती केली. त्यांना नमस्कार केला. त्यांना लंकेत होणाऱ्या युद्धात विजय प्राप्त व्हावा अशी प्रार्थना केली. शिवजींनी त्यांना रावणाशी युद्ध करण्याची आज्ञा दिली आणि तुमचा विजय होईल असा आशीर्वादही दिला. त्या वरदानाने श्रीरामांना फार आनंद झाला. त्यांच्या सर्व चिंता नाहीशा झाल्या. त्यांनी शिवप्रभूंना हात जोडले व म्हणाले, हे महाप्रभू, तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर जगाच्या हिताकरता येथेच निवास करा. श्रीरामाच्या विनंतीने वरून भगवान शंकर ज्योतिर्लिंगाच्या रूपाने तेथेच राहिले. ते रामेश्वर नावाने प्रसिद्ध झाले. शिवजीच्या कृपा प्रसादाने श्रीराम सागर उल्लंघून लंकेस गेले. तेथे रावणासह अनेक बलाढ्य राक्षसांना मारले आणि विजय संपादन करून सीतेला घेऊन आले. श्रोत्या हो, रामेश्वराचा महिमा फार अद्भुत आहे. हे ज्योतिर्लिंग भुक्तिमुक्तीदायक आहे आणि याच्या कथा सुद्धा ऐकल्या तरी भुक्तिमुक्तीदायक आहे. ओम रामाय नमः. ओम श्री रामदूताय नमः. जो कोणी श्रीरामदूताय नमः या मंत्राचा निस्ता जपसुद्धा करतो, ज्या घरात ओम श्रीरामदूताय नमः या मंत्राचा जो कोणी जप करतो त्याचे सर्व पापांचे तर नाशच होते, पण त्याच्या मनातल्या इच्छा त्वरित लवकरात लवकर 1.25 महिन्याच्या आतच पूर्ण होतात. अत्यंत प्रभावी सेवा आहे या मंत्राची. 40 दिवसपर्यंत तुम्ही 108 वेळा सकाळ संध्याकाळ ओम रामदूताय नमः या मंत्राचा जप करा. अशक्य ते शक्य होईल एवढ्या रामजीच्या या नावाने 2 अक्षर राम 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 3 वेळा म्हटले म्हणजे 108 वेळा मनी जापल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. म्हणून राम नाम हे अतिशय पवित्र आहे. राम नावाने तुलसीपत्र एक रामाला चढवलं, श्रीकृष्णाला चढवलं, विष्णू भगवानाला चढवलं तरी पण आपल्याला 108 राम नाम जपल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. त्याशिवाय तुलसीदल श्रीरामाला अतिप्रिय आहे. श्री तुलसीदल ही रामाची आई आहे. प्रभू श्रीरामाची विष्णू भगवानांच्या एका अवतारामध्ये त्यांना हे तुलसी अतिशय त्रेतायुगामध्ये अतिशय प्रिय होती, म्हणून त्यांना हे तुलसीवर अतिप्रिय आहे. तुलसी दल सुद्धा रोज एक एक पत्तासुद्धा त्यांना चिपकवले लावले तरीसुद्धा ते अतिशय प्रसन्न होतात. आणि ओम रामदूताय नमः या मंत्राचा जप केल्याने आदी व्याधी नष्ट होऊन मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. अशा या श्रीरामदूताय नमः लिंग पुराणांमधील हा उपाय मी तुम्हाला सांगितला आहे. तर हा उपाय नक्की करून पहा. जो कोणी हा उपाय करतो त्याच्या सर्व कामना परत पूर्ण होतात. जो मनुष्य काशीतील दिव्य गंगाजलाने रामेश्वराला स्नान घालतो तो जीवनमुक्त होतो. त्याच्या इच्छा सर्व पूर्ण होऊन धन धान्य यश कीर्ती मान सन्मान वाढतो. देवांनाही दुर्लभ असलेले भोग भोगून परम ज्ञान प्राप्त करून
अति कैवल्य मोक्षप्रद जातो. जो मनुष्य या दिव्य कथेची निस्ते भक्तिभावाने श्रवण करतो तरी सुद्धा त्याचे सर्व पापे नाहीसे होतात. अशी ही रामेश्वर ज्योतिर्लिंगाची कथा होती. सुधर्मा आणि सुदेय यांची कथा. सूत म्हणाले, ऋषीजनांनो, मी तुम्हाला घुष्मेश्वर ज्योतिर्लिंगाची आता कथा सांगतो. ते कसे प्रकट झाले आणि त्यांचे काय महात्म्य आहे सुधर्मा आणि सुदेया याविषयी सांगणार आहे. दक्षिणेस देवगिरी नावाचा एक रमणीय आणि उत्तुंग पर्वत आहे. त्याच्याजवळ भरद्वाज कुळात जन्मलेला एक विद्वान ब्राह्मण राहत असे. त्याचे नाव सुधर्मा. तो वेदवर्णित मार्गाने चालणारा, त्रिकाळ संध्या व नित्य अग्निहोत्र करणारा, देवांची आणि अतिथींची पूजा करणारा, वेदशास्त्रांमध्ये निपुण, अत्यंत तेजस्वी, शिष्यांना शिकवणारा, सज्जनांच्या गुणांची प्रशंसा करणारा, धनवान, दान देणारा, शैवाचा सत्कार करणारा, शिवकर्माची आवड असलेला आणि शिवभक्तीत तत्पर होता. सुदेया ही त्याची पत्नी शिवधर्मात तत्पर, गुरु गृह दक्ष आणि पतीची सेवा करणारी साध्वी स्त्री होती. त्यांच्या विवाहाला अनेक वर्ष झाली पण पुत्र संतती झाली नाही. सुधर्मा ज्ञानी होता म्हणून स्वतःला मूलबाळ नाही याचे त्याला दुःख वाटत असे. सुदेयाला मात्र आपण निपुत्री खावत याची सतत खंत वाटायची. ती पतीला आपल्या व्यथा सांगायची, आपल्याला पुत्र व्हावा म्हणून काहीतरी उपाय अनुष्ठान करायचे अशी प्रार्थना करायची. तो ब्राह्मण तिची समजूत काढायचा, म्हणायचा, आपल्याला पुत्रादी संतादी नाही याचे ते किती वाईट वाटून घेतेस. या जगात कोण कोणाचे माता आहे, कोण कोणाचा पिता आहे, कोण कोणाचा पुत्र आहे, कोण कोणाचा बंधू आहे आणि कोण कोणाचा मित्र आहे. येथील प्रत्येक व्यक्ती आपला स्वार्थ साधण्यासाठी एकमेकांशी नाते जोडतात. यात संशय नाही. माझ्या बोलण्याचा तू बुद्धिपूर्वक नीट विचार कर. चिंता करू नको, दुःखही करू नको आणि पुत्रप्राप्तीसाठी काहीतरी उपाय करा. हेही वारंवार सांगत होते. एकदा सुदेया आपल्या संकाशी सुखसंवाद करण्यासाठी शेजारच्या घरात गेली होती. तेथे बोलण्याच्या आगोत कशावर ते वादविवाद केला आणि स्त्री स्वभावाला अनुसरून एका शेजारींशी उघड निंदा केली व ती म्हणाली, तू निपुत्री खायस, तू कसला अभिमान करतेस. मी पुत्रवती, माझ्या धनाचा माझा पुत्राचा उपभोग घेईल. तुझ्या धनाचा उपभोग घेणारा कोणी आहे काय व शेवटी राजाकडे जमा होणार आहे. तुझ्यासारखा वाजवटीचा धिक्कार असो, तुझ्या धनाचा आणि मनाचाही धिक्कार असो. शेजारींच्या ब्राह्मणांची ती दुर्वर्चने असे ऐकून सुदेयाला काळजाला घरे पडली. एकदम छेद पडले. ती दुःखाने रडत रडत घरी परतली आणि आपल्या पतीला सर्व हकीकत सांगितली. सुधर्माला तिने अनेक प्रकारे समजावले. प्रिय लोकांच्या तोंडाला आवर घालणे कधीच शक्य नाही, म्हणून त्यांना जे काही म्हणायचे असेल ते म्हणू दे. तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस असे सांगून तिला धीर देण्यास सुरुवात केली आणि तिला शांत करण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिचे दुःख कमी झाले नाही. ती पतीला म्हणाली, मी लोकांची बोलणे, त्यांचे हिणवणे किती ऐकायचे. शेवटी माझ्या सहनशीलतेलाही मर्यादा आहे. ते काही नाही, कोणत्याही उपायाने आपल्याला एक तरी पुत्र झाला पाहिजे. तुमचे माझ्यावर प्रेम आहे ना, मग माझ्यासाठी एवढंच करा. तुम्ही माझे ऐकले नाही तर मी प्राणत्याग करीन. त्यावेळी आपल्या पतीचे दुःख आणि तिचा आग्रह पाहून सुधर्मा चिंतेत पडली. काय करावे हेच त्याला सुचेना. त्याने शिवजीचे स्मरण केले. मग अग्नीसमोर 2 फुले टाकली व पत्नीला उद्देशून म्हणाला, मी देवाला कोल घेण्याचे ठरवून ही 2 मुले अग्निसम्मुख टाकली आहेत. यातील एक फूल पुत्र देणारे आहे असे मी मनात ठरवले आहे. तुला पुत्राची इच्छा आहे ना, मग यातले एक फूल उचल. सुधर्माने अग्नीच्या उजव्या बाजूचे फूल पुत्र देणारे असे मनात ठरवले होते. त्याच्या सांगण्यावरून सुदेयाने अग्नीला व शिवजीला नमस्कार करून नेमके डाव्या बाजूचे फूल उचलले. तेव्हा ब्राह्मणाचे दीर्घ निश्वास टाकला आणि पत्नीला म्हणाला, प्रिये, ईश्वराने जे ठरवले आहे तेच होत असते. आता पुत्राची इच्छा सोडून तू शिवजीची सेवा कर. त्यानंतर आपल्याला पुत्र व्हावा ही देवाची इच्छा नाही. असा विचार करून सुधर्मा ब्राह्मण पूर्वीप्रमाणे सत्कर्मेत राहून शिव आराधना करू लागला. सुदेयाचे दुःख काही कमी होत नव्हते. एकदा तिने पतीचे पाय धरले. काळ कुडतुने म्हणाली, नाथ, तुम्हाला माझ्यापासून पुत्र संतान झाले नाही म्हणून पुत्र संतान झाले नाही म्हणून काय झाले. तुम्ही दुसरे लग्न करा म्हणजे आपल्याला पुत्र होईल. सुधर्मा म्हणाली, प्रिये, अविचार करू नकोस. उलट आपल्या धर्ममार्गातील सर्व विघ्ने नाहीसे झाले आहे असे समज. पुत्राधिक पाश नसल्यामुळे आपल्याला मोक्ष सुलभ आहे याचा विचार कर. पण सुदेहाचे समाधान झाले नाही. तिने आपल्या धाकट्या बहिणीला बोलावून घेतले. तिला आपल्या मनोगत सांगितले आणि सुधर्माशी विवाह करावा तिचे मन वळवले. मग ती पतीला म्हणाली, नाथ, तुम्ही माझ्या बहिणीशी विवाह करा. मी घुष्मा तुमच्याशी विवाह करण्यास तयार आहे. ते ऐकून सुधर्माला धक्काच बसला. तो म्हणाला, प्रिये, हे तू काय बोलत आहे. मी घुष्मेशी विवाह केला आणि हिला पुत्र झाला तर तू हिच्याच मत्सर करशील. सुधर्मा म्हणाली, माझी बहीण आपल्या हितासाठी तुमच्याशी विवाह करणार आहे. मला तिचा मत्सर कसा वाटेल. तुम्हाला म्हणजे आपल्याला पुत्र व्हावा म्हणून मी रात्रंदिवस तळमळत आहे. तुमच्या इच्छाशी अवश्य करा, माझी अनुमती आहे. अशा प्रकारे सुदेमाने फार आग्रह केला. तेव्हा सुधर्माने घुष्मेशी यथाविधी विवाह केला. नंतर तो पत्नीला म्हणाला, प्रिय, ही तुझी लहान बहीण आहे. हीच नीट काळजी घे, हिचे पालनपोषण कर. त्याचे म्हणणे मान्य केले. ती घुष्मेशी नेहमीप्रमाणे वागायची. तिला काय हवे काय नको
नको हे सर्व पाहायची, तेव्हा तिची सेवा करायची. घुष्माही तिच्या आगे बाहेर नव्हती. सुदेहाच्या सांगण्यावरून पुत्रप्राप्तीच्या उद्देशाने ती रोज 101 पार्थिव शिवलिंगे तयार करायची आणि षोडोपचारे 101 पार्थिव शिवलिंगाचे रोज पूजा अर्चना करत होती. सर्व लिंग जवळ असलेल्या सरोवरात विसर्जन करायची. अशा प्रकारे ती नित्यनेवाने आव्हानादी सर्व पार्थिव शिवलिंगाची शिवार्चन करीत असे. असा बराच काळ लोटला गेला. घुष्मेच्या हातून 1,00,000 पार्थिव शिवलिंग पूजन झाले. 101 101 101 रोज पार्थिव शिवलिंग घुष्मा पूजन करीत असे. असे करत 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 तिचे 101,00,000 पार्थिव शिवलिंगाचे पूजन झाले आणि त्या पुण्यप्रभावाने तिला एक सुंदर सद्गणी आणि भाग्यवान पुत्र झाला. पुत्रप्राप्तीमुळे सुधर्म ब्राह्मणाला फार आनंद झाला. त्यामध्ये आसक्त न होता तो धर्मपरायण ज्ञानपरायण राहिला. आता सुदेहाची मानसिकता बदलली आणि पुत्रिक होतो निपुत्रिक मरणार व या विचाराने तिच्या मनात घुष्मेबद्दल मत्सर निर्माण झाला आणि बहिणीबद्दल तिच्या प्रेमात प्रेम होते हे द्वेष खदगदू लागले. तर आपण जेवढी रोज 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 शिव महापुराण लिंगपुराण जेवढ्या कथा ऐकतो तेवढे आपले सुद्धा पुण्य 1,00,000 पर्यंत आपले सुद्धा पुण्य जमा होऊन जाते. वारंवार श्रवण करायचे 24,000 मंत्रांचं शिव महापुराण लिंगपुराण असे 24,000 मंत्रांचे हे पुराण असते. जो कोणी हे वारंवार श्रवण करतो तर आपल्या सुद्धा लवकरात लवकर इच्छा पूर्ण व्हायला मदत होते. जशी घुष्मेने 101 रोज वेळा पूजा करत होती तसं आपण शिवाचे ज्या ज्या कथा ऐकतो शिवाला पाणी टाकतो तितके आपले दिवस पुण्याच्या वाट्यामध्ये प्रबल होत जातात. म्हणून नेहमी तत्परतेने आणि मनाने श्रद्धेने या शिवकथेचे श्रवण करावे असे शिव महापुराणमध्ये स्वतः शिवाने सांगितलेले आहे. आता हे शिव महापुराण माझे मी तुम्हाला आता ऐकवते पण स्वतः माझे सुद्धा किती वेळा वाचले गेले आहे. खूप वेळा माझे स्वतःचे शिवमहापुराण वाचले गेलेले आहे. अशा माझ्या तोंडीपाठ ह्या कथा झालेल्या आहेत. जसा शिवलीला अमृत कथांच्या तर माझ्या कथा अशा तोंडीपाठ झालेल्या आहे पुऱ्या 15च्या 15 अध्याय की मी डोळे लावून सांगून देईल की ह्या कथेमध्ये कुठली कहाणी आहे, या कथेमध्ये कोणती कहाणी. आपण जितके शिवाची पूजा अर्चना करतो तितके लक्ष आपले पूजन तिथं त्यांच्या चरणांजवळ आपले जमा होते आणि आपले पुण्य फळाची प्राप्ती होते. तसे घुष्मेचे 1,00,000 पार्थिव शिवलिंग झाले. रोज 1 वेळा अभिषेक केला 1 वेळा होईल, दुसऱ्यांदा केला 2 दिवस धरले जातील, तिसऱ्यांदा केला वर्षातून 365 दिवस शिवपूजन केले तर 365 दिवस मग आपले गिनतीमध्ये होते. 5 वर्ष आपण शिवाचे पूजन केले तितके 365 आपले प्लस करून आपले तितके वर्ष वाढत जातात. वर्षानुवर्ष खूप काळ लोटला गेला. तसे घुष्मेचे खूप काळ लोटला गेला होता. 101 पार्थिव शिवलिंगाचे तिचे 1,00,000 एवढे पूजन झाले. आपण किती वेळा पार्थिव शिवलिंग बनवतो. मी दररोज प्रदोष कालामध्ये पार्थिव शिवलिंग बनवते, पार्थिव शिवलिंगाची पूजा करते. खूप दिवस झाले पार्थिव शिवलिंग बनवायला. आता तर 1 वर्ष होण्यात आला तर माझी 365 पार्थिव शिवलिंगाची पूजा झाली. असे करत तशी घुष्मेची 1,00,000 पार्थिव शिवलिंगाची पूजा झाली. म्हणून पार्थिव शिवलिंग पूजा करा लवकर इच्छा पूर्ण होण्यासाठी. तसे घुष्मेने 1,00,000 पार्थिव शिवलिंगाची पूजा करी आणि मग पूजा केली आणि सूत म्हणाले ऋषींना घुष्मेला सुंदर पुत्र झाला आणि मग ती विशेष आनंदात असायची. आपल्या बाळाला कुठे ठेवणं कुठे नको असे तिला वाटायचे. लोक तिची आणि तिच्या बाळाची प्रशंसा करायचे. शेजारीन त्या दोघांचे कौतुक करायचे. हे सुदेहाला काही सहन होत नसे. ती आतल्या आत जळफळायची. हळूहळू तो मुलगा लहानाचा मोठा झाला. उपर मुलाची स्थळे आली. त्याला सांगून येऊ लागली. सुधर्माने एक योग्य कन्येशी तिचा विधीपूर्वक विवाह करून दिला. आपल्या पुत्राला आणि सुनेला पाहून सुधर्माचा आणि घुष्मेचा आनंद गगनात मावेना. त्यांना उत्साहात पाहून सुदेहाला फार क्रोध येत होता. तिचीच बहीण होती. घुष्मेची बहीण सुदेहा ही तिचीच बहीण होती. तरी पण तिच्या बहिणीची ती क्रोध करत असे, ईर्ष्या करत होती, जलस्पील करत होती. त्यांचे सुख तिच्या डोळ्यात खुपू लागले. थरथर कापून जमिनीत कोसळली. तेव्हा घुष्मेने तिला प्रेमाने जवळ घेतले. ती म्हणाली, ताई तू असे काय करतेस? हा मुलगा आणि सून तुझेच आहेत, माझे नाही. विशेष म्हणजे सुधर्मा आणि सुदेहाला प्रिय मानत असे. घुष्मेचा पुत्र तिला आई म्हणत असे आणि सून तिला सासू समजत असे. अशा प्रकारे त्या कुटुंबातील सर्व सदस्य सुदेहाला मान देत असूनही तिच्या मनात द्वेषाची भावना होती. अंतस्थ जळफळाने तिची बुद्धी भ्रष्ट झाली होती. ती स्वतःशीच विचार करू लागली, हे दुःख कसे संपेल, काय होईल, असे केल्याने कसं माझं मन शांत होईल. घुष्मेच्या डोळ्यात अश्रू पाहिल्याशिवाय मला समाधान मिळणार नाही, म्हणून मी हिच्या मुलाला मारून टाकते असे तिने निश्चय केला. त्याशिवाय दुसरा पर्यायाने मनात कपटेने मग जे व्हायचं असेल ते हो. श्रोत्या हो, मनुष्याच्या मनात कपटाने मूळ धरले की त्याचा विवेक नाहीसा होतो. ईर्ष्या धरली म्हणजे त्याची बुद्धी नाहीसा होते. कोणाशी जलस्पील केलं म्हणजे त्याच्याशी नाहीसा होते. म्हणून काम, क्रोध, मत्स्य, गर्व, अहंकार ह्या आपल्या आजूबाजू आपल्या हृदयात
या 6 गोष्टी नको आपल्या हृदयात शिवाचे ध्यान असो. जो कोणी आपल्या हृदयात शिवचिंतन राहते, सतत सतत हृदयामध्ये शिवाची मूर्ती दिसत राहते, त्याला मोक्षाची प्राप्ती मिळते. त्याला शिव असा फुलांसारखा घेऊन जातो अद्धर की त्याला समजत बी नाही. यमदूत त्याला यातना देत नाही. जो शिवाचे हृदयामध्ये ध्यान करतो त्याला यमदूताची यातना कधीच होत नाही. त्याला शिवाचे दूत येतात आणि शिवलोकामध्ये घेऊन जातात. तसे अहो श्रोत्याहो, मनात जर कपट आणि मूळ धरले तर त्याचा विवेक नाहीसा होतो. त्याला योग्य काही सुचत नाही आणि कर्तव्य काय आणि अकर्तव्य काय याचा त्याला सर्व विसर पडतो. म्हणून सावत्रपणाचा भाव हा फार कठोर आणि आत्मघातक असतो. म्हणून सावत्रपणाचा घातक कधी करायचा नाही. असे सुदेहाच्या बाबतीत नेमके हेच घडले होते. तिला मत्सर आणि अनावर झाला होता. एका रात्री धारदार सुरा घेतला आणि घुष्मेचा पुत्र आणि सून झोपले होते. खोलीत प्रवेश केला. पुत्रावर वार करून त्याला ठार केले आणि त्याच्या शरीराचे तुकडे 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 करून शेजाऱ्याच्या सरोवरात टाकून दिले. त्या सरोवरात घुष्मा पार्थिव शिवलिंगाचे विसर्जन करत असे. ज्या सरोवरामध्ये घुष्मा 108 101 पार्थिव शिवलिंग करत असे आणि जिथे विसर्जन करत होते तेथेच तिच्या मुलाचे तुकडे 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 त्या सरोवरामध्ये टाकून दिले. घरी परतल्यावर सुदेहा निवांत झोपून गेली. तिच्या हृदयातील आग शांत झाली. त्या मुलाला मारून तिची आग शांत झाली. सकाळ झाली. घुष्मा आणि सुधर्मा नेहमीप्रमाणे उठले आणि आपली प्रांतकर्मे केली. सुदेहाने एक नित्यकर्मास सुरुवात केली. आज ती विशेष आनंदात होती, पण तिला आपला आनंद मनात ठेवला. काही वेळाने घुष्मेच्या सुनेला जाग आली. तिला आपला पती शेजारी दिसला नाही. शय्येचा तो भाग रक्ताने भिजलेला दिसला. त्यावर मांसाचे बारीक बारीक तुकडे विखुरलेले दिसले. हे दृश्य पाहून ती खूप घाबरली. त्वरेने घुष्मेपाशी गेली. तिला आपल्या खोलीत नेऊन सर्व वस्तुस्थिती दाखवली. ते पाहून घुष्मेला मोठे आश्चर्य वाटले. आपल्या पतीच्या बाबतीत काहीतरी विपरीत घडले आहे. कुशेने तिची सून मोठ्याने रडून आक्रोश करू लागली. तिचे रडणे ऐकून सुदेहा धावत आली. आजूबाजूचे लोक गोळा झाले. सुदेहाला मनोमन आनंदाच्या उकळत्या फुटत होत्या, पण घरच्यांना लोकांना संशय येईल पण ती छाती पिटत तरी बी दुःख करू लागली. हाय रे हाय दुर्दैवा. सुदेहा नाटक करून रडू लागली. तू हा माझा धावा साधलास, आमचा एकुलता एक पुत्र नेलास असे म्हणून जोरजोराने सुदेहा रडू लागली. अशी नाटकं करू लागली. अशा प्रकारे घरावर दुःखाचे सावट असूनही घुष्मा विचलित झाली नाही. एवढे घरावर तिचा सावट होते, एवढं संकटे आली होती, तरी बी घुष्मा विचलित झाली नाही. तिने आक्रोश करणाऱ्या सुनेला धीर दिला आणि म्हणाली, भगवान शंकरासारखा जगतपिता आपल्या पाठीशी असताना तुला घाबरायचे काही कारण नाही असे म्हणून तिला शांत केले. तिने नित्यच्या शिवसेवेतही खंड पडू दिला नाही. नेहमीप्रमाणे पार्थिव शिवलिंग तयार करून त्यांची पूजा केली. तिचा पतीही शिवसेवेत मग्न राहिला. मध्यान्हसमयी पूजा समाप्त झाल्यावर घुष्मेने आपल्या पुत्राच्या रक्ताने डागाळलेली ती भयानक शय्या पाहिली. तरीही तिला दुःख झाले नाही. तिचा खूप आत्मविश्वास होता की माझा शिव माझ्या मुलाला काहीच होऊ देणार नाही. खूप विश्वास होता तिला. म्हणून ती स्वतःशीच म्हणाली, भगवान शंकर हेच विश्वासचे एकमात्र प्रभू आहे. ते भक्तांवर दया करणारे, काळाचे काळ सत्पुरुषांची दिव्य गती आहे. आम्हाला केवळ त्याचाच आधार आहे. हा पुत्र त्यानेच मला दिला होता. तेच याचे रक्षण करतील. ते माळा बनवणाऱ्या पुरुषाप्रमाणे एकत्र जोडणारे आहेत, तसे विलगतही करणारे आहे. मी कशाला चिंता करू? सर्व चिंता करणारे माझे शिव आहेत. अशा प्रकारे शिवप्रभूवर तिने पूर्ण भार ठेवून, भरोसा ठेवून तिने मोठ्या धैर्याने स्वतःला सावरले. मग ती पार्थिव शिवलिंगाची विसर्जन करण्यासाठी सरोवरात गेली. ती लिंग पाण्यात अलगत विसर्जित केली आणि माघारी वळली तर काय आश्चर्य, तिला आपला मुलगा सरोवराच्या काठावर उभा दिसला. तो म्हणाला, आई, आज मी तुझ्या पुण्याईने आणि शिवजीच्या कृपेने जिवंत झालेलो आहे. घुष्मा शिवजीवर भिस्त ठेवून शांतपणे राहत असे. त्यामुळे पुत्र नाहीसा झाल्यावर तिला फारसे दुःख झाले नाही आणि त्याला सुखरूप पाहिल्यावर फार आनंद झाला नाही. हे स्थैर्य म्हणून सुख आलं तरी पण शांत राहावे, दुःख आले तरी पण शांत राहावे. म्हणून जास्त आनंदामध्ये एकदम खूप आनंद आहे आपल्याला, त्यावेळेस जास्त आनंदित राहू नये. धैर्य ठेवावे. सामावस्था प्राप्त पाहिजे. दोघं सुख आणि दुःख सारखे पाहिजे. म्हणून सामावस्थ्यामध्ये प्राप्त होणे ही दुर्लभ गोष्ट आहे. हे सर्व काही भगवान शंकर आहेत. हे सर्वांचे कल्याण करतात. ही श्रद्धा म्हणजे भक्तीचा परोत्कर्ष. घुष्मेच्या मनात शिवजीबद्दल जी प्रगाढ निष्ठा होती ते पाहून ज्योती स्वरूप महेश्वर परम संतुष्ट झाले. त्यांनी तिला दर्शन दिले व म्हणाले, हे शुभानमने, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू माझ्याकडून इष्ट वरदान मागून घे. तुझ्या सवतीने दुष्टपणा करून तुझ्या पुत्राची क्रूर हत्या केली. तिला जिवंत राहण्याचा अधिकार नाही. मी तिचा आता त्रिशूळाने वध करतो. तेव्हा घुष्मेने नतमस्तक होऊन नमस्कार केला व म्हणाली, नाथ सुदेहा माझी मोठी बहीण आहे, तिचे रक्षण करा. शिवजी म्हणाले, मुली, तिने
तिने तुझ्यावर अपकार केला असताना तू तिच्यावर उपकार कशाला करतेस? तिला मृत्यूच योग्य आहे. आणि घुष्मा म्हणाली, प्रभू, तुमच्या दर्शनाने सर्व पापे नष्ट होतात. जो कोणी ही कथासुद्धा ऐकेल घुष्माची तरी त्याचे पाप नष्ट करा असे म्हणतात आणि सर्व पापे नष्ट होतात असे म्हणतात. मग तुम्हाला पाहताच तिचे पाप भस्म नाही का होणार? तसेच एखाद्याने आपली हानी केली तरी भले करण्याचा प्रयत्न करावा हे तुमचे वचन आहे. म्हणून सुदेहाने माझ्या बाबतीत जे काही केले त्याला क्षमा करणे योग्य आहे. तुमच्याविषयी माझ्या मनात कसलीही कटुता नाही. घुष्मेने बोलणे ऐकून शिवप्रभूंना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, मुली, मी तुझ्या भक्तीने आणि विकाररहित स्वभावामुळे प्रसन्न झालो आहे. तुला हवा तो वर मागून घे आणि हवा तो वर माग. घुष्मा म्हणाली, प्रभू, तुम्ही मला वर देण्यास इच्छुक असाल तर जगाच्या कल्याणासाठी येथेच निवास करा अशी माझी विनम्र प्रार्थना आहे. तेव्हा भगवान म्हणाले, घुष्मे, तुझ्या इच्छेनुसार मी येथे निरंतर निवास करीन. माझे लिंग घुष्मेश्वर नावाने प्रसिद्ध होईल. हे सरोवर शिवलिंगाच्या आलयच स्थान झाले आहे. म्हणून हे शिवालय नावाने त्रैलोक्यात प्रख्यात होईल. जो कोणी या घुष्मेची कथासुद्धा ऐकेल तरी त्याचे नावसुद्धा प्रख्यात होईल. या सरोवराच्या दर्शनाने मनुष्याचे अभिष्ट कामना पूर्ण होतील. हे सुरुवते तुझ्या वंशात 101 पिढ्यांपर्यंत श्रेष्ठ पुत्र उत्पन्न होतील. ते धनसंपन्न, विद्यासंपन्न, गुणवान, श्रद्धावान, उदार आणि धर्मानुगामी होतील. मुक्ती आणि मुक्तीचे अधिकारी होतील. त्यांच्या स्त्रियांनी सौंदर्यवान आणि धर्मप्रवान असतील. हे सर्व पुत्र 101 पिढ्यांपर्यंत गुणकीर्तीने वरचढ होतील. अशा प्रकारे तुझ्या वंशाचा शोभमयान विस्तार होईल. त्यानंतर भगवान शंकर ज्योतिर्लिंगाच्या रूपाने तेथे स्थित झाले आणि घुष्मेश्वर लिंग घृष्णेश्वर नावाने सरोवर शिवालय नावाने विख्यात झाले. सुधर्मा ब्राह्मणाने त्यांच्या दोन्ही स्त्रियांना शंकरांना 101 प्रदक्षिणा घातल्या. सुदेला कृतकर्माचा पश्चाताप होत होता. त्यांनी सर्वांची क्षमा मागितली, पापाचे प्रायश्चित केले. तिच्या मनातील द्वेषरूपी मळ पूर्णतः नाहीसा झाला आणि नंतरच्या काळात ते कुटुंब शिवभक्ती करत सुखात आनंदात राहिले. श्रोत्या, व अशा प्रकारे घृष्मेश्वर ज्योतिर्लिंग प्रकट झाले. त्यांचे दर्शन घेतल्याने, त्यांचे पूजन केल्याने, ही कथा ऐकल्याने सुखाची वृद्धी होते. हे श्रेष्ठ ऋषींनो, तुमची जिज्ञासा जाणून मी 12 ज्योतिर्लिंगाची माहिती सांगितली. ही लिंग भाविकांचे मनोरथ पूर्ण करणारी, त्यांना भुक्तिमुक्ती देणारी आहे. जो मनुष्य या 12 ज्योतिर्लिंगांच्या कथा वाचतो, ऐकतो, त्यांचे सर्व पापे नष्ट होतात आणि उत्तम भोग भोगून अति त्यांना मोक्षाची प्राप्ती होते. तर अशा या 12 ज्योतिर्लिंगांच्या कथा होत्या ज्या मी तुम्हाला सांगितल्या आहे. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला या 12 ज्योतिर्लिंगांच्या कथा आवडल्या असतील. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिवजींचे सहस्र नामांचे वर्णन ऐकूया. तर हे पण खूप छान आहे, शिवजींचे सहस्र नामाचे वर्णन. तर पुढच्या व्हिडिओमध्ये शिवसहस्रनाम स्तोत्र ऐकूया. जय श्री महाकाल. पण एक लाईक कमेंट्स नक्की करा.